तर विद्यार्थी मित्रांनो, आपले पेपर 10वीचे कधीपासून चालू होत आहेत? 1 मार्चपासून. तर सगळ्यांना आता अभ्यास कोणाचा काही झालेला नसेल, बरोबर. बऱ्याच जणांना वाटतं की माझा अभ्यास झालेला आहे, पण प्रॉब्लेम असा आहे रिव्हिजन नसती. खरा अभ्यास शेवटच्या दिवशी होतो असं म्हणतात सगळेजण. ते कितपत खरं आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण 50% बरोबर म्हणू शकतो, 50% चुकीचं म्हणू शकतो. तर आपण आता विज्ञान भाग 1ची सगळी रिव्हिजन आहे ती एका लेक्चरमध्येच करणार आहे. विज्ञान भाग 1चे जेवढे आतापर्यंत विचारले गेले जेवढे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे, ते आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करून टाकू. म्हणजे काय, तुम्हाला फक्त आणि फक्त बेसिक कन्सेप्ट जर लक्षात आल्या प्रश्नांच्या तर तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. असं काही का तुम्हाला डायरेक्ट जसं तसं पुस्तकात दिलं तसं तसं छापायचं आहे? नाही. तुम्हाला पेपर कशासाठी घेतो आपण, की जे मनात येतं आपल्याला ते आपल्या भाषेत उतरायचं, मग ते त्या पद्धतीने मार्ग देतील. तर सगळ्यात पहिला झाला कोणता आपला? गुरुत्वाकर्षण, बरोबर. गुरुत्वाकर्षणामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा कोणता येतं आपले? केप्लरचे नियम, जे की परत 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 विचारले जातात. केप्लरचे नियम किती? 3. कोणकोणते? सांग. केप्लरचे 3 नियम आहेत, बरोबर ना. पहिला नियम काय असणार आहे? ग्रहाची कक्षा ही ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्याच्या एका नाभीवर असतो. त्यासाठी कोणती आकृती सांगितलं तुम्ही? झोपलेला माणूस आणि त्याची नाभी, बरोबर ना. हे काय लंबवर्तुळाकार का कक्षा आहे, बरोबर ना. वर्तुळाकार लंबवर्तुळाकार कक्षा आहे. त्याच्या नाभीवर काय आहे? सूर्य आहे, बरोबर ना. त्यांनी काय म्हटलं मग? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून ही काय आहे? तुमच्या पृथ्वीची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. आणि ह्या कक्षेच्या एका नाभीवर कोण आहे? सूर्य. हा काय तुमचा पहिला नियम, बरोबर. इथपर्यंत अडचण आहे. मी काय सांगतो तुम्हाला, एक माणूस आहे झोपलेला आहे इथं असा, त्याचं पोट आहे आणि त्याच्या नाभीवर काय आहे? आपला सूर्य आहे, बरोबर ना. काय आहे? सूर्य. नाभी म्हणजे काय? आपला सूर्य आहे तिथं. मग ग्रहाच्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या नाभीवर सूर्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. समजलंय? दुसरा नियम काय आपला? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधी. हे बघा, ग्रहाशी किंवा ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक सरळ रेषा काढली. काय? ग्रहाला व सूर्याला जोडणारी एक सरळ रेषा काढली, बरोबर. आपण ही काय असती? समान कालावधी. म्हणजे इथं नाही का, समजा 15 दिवस. 15 दिवसात जी कक्षा जे काय अंतर कापणार आहे हा एरिया त्याचा, बरोबर ना. याला काय म्हणतो आपण? क्षेत्रफळ. मराठीमध्ये क्षेत्रफळ म्हणतो, इंग्लिशमध्ये. किती दिवसात कापली? 15 दिवसात. पण समजा हा सूर्य पृथ्वी इथं आहे आणि एक सरळ रेष मारली, इथं पण 15 दिवसात काहीतरी अंतर कापणार आहे, पण इथं काय थोडंसं लंब लंब आहे, बरोबर ना. असं पसरलेलं आहे. पण त्याचा एरिया काय असणार आहे? याचा आणि याचा एरिया 15 दिवसात काय असणार आहे? सारखाच असणार आहे. तेच म्हटलं त्यांनी, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही काय करते? समान कालावधीमध्ये 15 दिवस आणि 15 दिवस समान कालावधीमध्ये काय करते? समान क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ तुमचं काय आलं? समजा 105, तर इथलं क्षेत्रफळ पण काय तुमचं 105. कळलं? काढायचं. दुसरा नियम झाला. तिसरा नियम काय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपातिक असतो. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रह, कोण परिक्रमा करताय? ग्रह, बरोबर. तो काय करतोय? एक सिंपल लक्षात ठेवा, फॉर्म्युला लक्षात ठेवा. जो काय वेळ लागणार आहे तुम्हाला टी, हा काय असतो? समानुपाती. म्हणजे काय? प्रपोर्शन. काय असतो? प्रपोर्शन असतो. कोणाला? ग्रहापासून ते सूर्यापर्यंतच्या अंतराला, म्हणजे त्रिज्या असते नाही. कोणतं पण एक घ्या, वर्तुळ घ्या, त्याचं सेंटर म्हणजे त्याची नाभी झाली, त्याच्या नाभीपासून त्याच्या परिक्रमा जिथपर्यंत घालणार आहे तिथपर्यंतच्या अंतराला आपण काय म्हणतो? त्रिज्या म्हणतो. तसंच मग काय आहे? हा जो असतो वर्ग याला समानुपाती असणार आहे. कळलं? जो लागणारा वेळ आहे तो काय असणार आहे? तो त्रिज्याला काय असणार आहे? समानुपाती असणार आहे. जसं जसं टाइम वाढत जाईल तुमचा, बरोबर, जसं टाइम वाढत जाईल तशी तशी त्रिज्या वाढत जाईल ना तुमची. इकडे त्रिज्या काय होती? 4 होती समजा. लक्षात ठेवायचं तुम्हाला जास्त
भापट पसारा करायचं नाही आता शेवटी कळालं. कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायचे ते कळालं. झाले तुमचे 3 नियम पाठ. हो. पहिला नियम, सूर्य हा नाभीवर असतो, बरोबर. दुसरं, समान अंतरात समान क्षेत्रफळ, बरोबर. समान अंतरात समान क्षेत्रफळ. आणि तिसरं काय तुमचं, समान कालावधीत, नाही सॉरी, आवर्त कालाचा तुमचा टाइम वाढला तर तुमची त्रिज्या वाढणार आहे, फक्त त्याला वर्ग लावायचा. समजलं इथपर्यंत काढतं नाही. नेक्स्ट पॉईंट काय आपला, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय म्हणायचं त्याला नेमकं, त्याला सिद्ध काय करायचं नेमकं. पटकन बोला. काय म्हटलं त्याने नेमकं, त्याला म्हणायचं काय. हे बघा रे, 2 वस्तू आहे, 2 वस्तूंमध्ये काय असणार आहे, बल असणार आहे काहीतरी. पहिली गोष्ट म्हणजे तो त्याचं वजनाचं बल असणार आहे काहीतरी. मी तुम्हाला सांगितलंय वेट आणि WEIGHT वेट, आणि नंतर काय सांगितलंय मास. म्हणजे काय रे, वेट म्हणजे वजन, मास म्हणजे काय वस्तुमान, बरोबर ना. दोघांची युनिट काय आहे, एस युनिट. काय वेटचं काय आहे, वेट म्हणजे वजनाचं न्यूटन. वजन कशामध्ये मोजणार, न्यूटन. आणि मास कशामध्ये, केजी मध्ये. कळालं, हे लक्षात ठेवायचं शेवटपर्यंत. तर त्याच्या सिद्धांतानुसार काय म्हटलं त्यांनी, प्रत्येक पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवरील जी वस्तू असणार आहे ती दुसऱ्या वस्तूवर काहीतरी गुरुत्वाकर्षण नाही म्हणतात, आकर्षित बल तयार करते, बरोबर की नाही. आणि ते एकमेकांना खेचायचा प्रयत्न करते, बरोबर. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने काय दिलेलं आहे, या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. जे सांगितलं ते, विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला ठराविक बलाने काय करते, आकर्षित करते. आकर्षित करते म्हणजे काय रे, पण असं फिजिकली बघितलं आपण नाही, प्रॅक्टिकली. तुम्ही बॉटल ठेवली, दुसरी बॉटल ठेवली, एकमेकांना आकर्षित करणार आहे का, नाही. तर अशा वेळेस काय समजायचं की 2 अशा वस्तू की थोड्या थोड्या एकमेकांना आकर्षित, लो चुंबक घेतलं आपण, ठराविक बलाने काय करतात, आकर्षित करतात, बरोबर. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या, हे बल जे असणार आहे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या काय वस्तूच्या वस्तुमानाला, वस्तूचं जे वस्तुमान असणार आहे मास, मास तुमचं सारखं राहील, वेट काय होईल, पृथ्वीच्या प्रत्येक टोकावर काय होणार आहे, बदलणार. तो पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेला होता, बरोबर ना. वस्तूचं काय असतं, वजन जे वेट असतं ते तुम्ही पृथ्वीवरती आज इथं उभे आहेत, इथं वजन जर 100,000 ग्रॅम, ते डोंगरावरून जाऊन वजन 1000 ग्रॅम असे नाही का तुमचं, नाही. आपण प्रिन्सिपल काय माहितलं, लोचुंबक ठेवलं, त्याची शेजारी वस्तू ठेवली, इथं ते चिपकतंय, पण दूर नेलं तर काय होणार आहे, म्हणजे बल कमी झालं ना, गुरुत्वाकर्षण बल कमी झालं. तसंच पृथ्वीच्या केंद्रापासून आपण जसं जशी वस्तू बाहेर नेऊ पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये, बरोबर ना, तर त्याचं काय होणार आहे, त्याचं वजन कमी होऊन जाणार. का बरं, त्याचा आकर्षित फोर्स कमी होऊन जाईल ना, वाढायची कॅपॅसिटी कमी होऊन जाईल. कळालं. तसंच इथं काय असणार तुमचं, वस्तुमानावर वस्तुमानाच्या गुणाकाराचा काय असणार आहे, गुणाकाराशी समानुपाती काय असणार आहे, बल. जे बल असणार आहे वस्तुमानाच्या गुणाकाराशी काय असणार आहे, समानुपाती असणार आहे. आणि अंतर जे असणार आहे, अंतरासोबत काय असणार आहे, व्यस्त असणार आहे, व्यस्तानुपाती. म्हणजे त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे काय म्हणता येईल माहिती का, 1/4 ला आपण 1 म्हणतो ना, कळलं. इथपर्यंत काढायचं नाही. विश्वातील प्रत्येक वस्तू ही एकमेकांकडे आकर्षित होत असते, बरोबर. हा कोणाचा सिद्धांत आहे, बरोबर ना. काहीतरी बलाने एकमेकांकडे आकर्षित करते. ते आकर्षित करणार जे बल असतं ते समानुपाती असतं कोणासोबत, वस्तुमानासोबत. वस्तुमान वाढलं याचा अर्थ काय होतोय, समानुपाती म्हणजे वस्तुमान वाढलं तर तुमचं बल वाढेल. पण आता इथं अंतरासोबत काय आहे, व्यस्तानुपाती. म्हणजे काय होईल, अंतर वाढलं तर फोर्स काय होईल, कमी होऊन जाईल. मी तुम्हाला पहिलेच बोललो, काय अंतर वाढलं तर काय होईल, बल तुमचं कमी होऊन जाईल. म्हणजे पृथ्वी आहे, पृथ्वीवरती इथं ठेवलं मी वस्तू, बल लागलं 5
काय लागणार? न्यूटन. फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो, बरोबर? इथपर्यंत लॉजिक क्लिअर आहे तुमचं. तेच मी वस्तू आहे ना माउंट एव्हरेस्ट वर जाऊन ठेवलं तर किती फोर्स लागेल? कमी. गुरुत्वाकर्षण काय होऊन जाईल? त्याचं आकर्षितपणा कमी होऊन जाईल. समजते तुम्हाला लॉजिक? अंतर वाढलं पृथ्वीच्या केंद्रापासूनच तर तुमचं कमी होऊन जाणार बल, बरोबर? बल कमी होऊन जाणार. इथपर्यंत काय आपण बघितला? कोणाचा वैश्विक सिद्धांत? न्यूटनचा. बरोबर ना? त्याचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत होता. त्याच्या म्हणण्यानुसार पृथ्वी जी आहे, पृथ्वीपासून तुम्ही जेवढं वरती जाल तेवढं तुमचं गुरुत्वाकर्षण काय होतं? कमी कमी होत जातं, बदलत जातं, बरोबर ना? पृथ्वी ही काय सगळ्या साईडने एक सारखी का? नाही. पृथ्वी ही चारही साईडने वेगवेगळी, बरोबर ना? कारण काय आहे? ती काय करते? तिचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे काय असणार आहे? यांची त्रिज्या काय असणार आहे? कमी असणार आहे. कारण का? तुम्ही नाही का फुगा घ्या, पाणी भरा, असं गोल फिरवा, तो साईडने पसरेल आणि मधून पुचकून जाईल, बरोबर ना? तुम्ही लाडू घ्या, ओला लाडू, त्याला गोल फिरवा, खालून मधून दाबून जाईल, साईडने पसरेल तो, बरोबर की नाही? तर पृथ्वीच्या बद्दल पण तसंच काहीतरी कन्सेप्ट आहे. काय? ती अंड्यासारखी पृथ्वी, बरोबर? बरेच जण म्हणतात ते अंड पण एक जिओ म्हणजे एक दगडासारखी, ती त्याला इवन शेप नाही, एकदम परफेक्ट गोल पण नाही आणि परफेक्ट अंड पण नाही, बरोबर ना? पृथ्वीचा केंद्र आहे, बरोबर ना? ती उत्तर ध्रुव, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला काय आहे? थोडी चपटी, त्याच्यामुळे इथल्या त्रिज्या काय तुमच्या कमी. हे झालं तुमचं लॉजिक. नेक्स्ट, तुम्ही पृथ्वीवर जर नाही का बघितलं, तुम्हाला पहिला पॉईंट काय? जीच्या मूल्यात होणारे बदल. जी म्हणजे काय रे? गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय? हे बघा, न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे काय? न्यूटनचे 3 नियम आहेत, बरोबर ना? बलाचे नियम आहे. त्वरण म्हणजे काय? की तुम्ही जर एखाद्या वस्तूवर बल लावताय तर त्या गोष्टीमध्ये काहीतरी त्वरण होतं, बरोबर ना? त्वरण होतं. तसंच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल लागतं एखाद्या वस्तूवर, प्रत्येक वस्तूवर, त्या वस्तूचं पण काय होतं? त्वरण होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? गुरुत्वीय त्वरण असे म्हणतो. तर मग आपण त्या गुरुत्वीय त्वरणाला काय म्हटलेलं आहे? जी. कळलं? आता पृथ्वीच्या प्रत्येक, तुम्ही इथं मोजा, हवेत मोजा, पृथ्वीच्या मध्ये मोजा, पृथ्वीच्या थोडंसं लय बाहेर मोजा, हे का तुमची वस्तू आहे? पृथ्वीच्या प्रत्येक पॉसिबिलिटीज असणार आहे. ती वस्तू कुठे कुठे असू शकते, या पॉसिबिलिटीज आहेत. तर सगळ्यात जास्त गुरुत्वीय बल कुठं असणार आहे तुमचं? इथं. अजून याचा अर्थ तुम्ही अजून गुरुत्वीय जे आहे ना, जीच्या मूल्यात होणारे बदल अजून वाचलेलेच नाही अजून पूर्ण, बरोबर? ऐका, एकदम म्हणजे इंटरेस्टिंग आहे एकदम. जसं तुमची पृथ्वी आहे, बरोबर? खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर गुरुत्वीय त्वरण मोजले तर ते किती येतं? 9, बरोबर ना? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं. आता हे तुमचं काय कुठं आहे? वरती. कुठं? ध्रुव. हे ध्रुव आणि हे ध्रुव, कळालं? आणि जीचे मूल्य सर्वात कमी कुठं आहे? विषुववृत्तावर. जिथे इथं कुठं तरी असेल ह्या विषुववृत्तावर, बरोबर ना? किती असणार ते? 9.78, बरोबर? आणि याचा ऍव्हरेज म्हणून आपण काहीतरी 9.81 घेतो, आय थिंक सो, बरोबर? ते तुमचं लॉजिक थोडं साईडला ठेवा. दिसतंय जीचं मूल्य बदललेलं नाही का? बरं, इकडे पसरलेली म्हणजे गुरुत्वीय त्वरण कमी झालं, इकडे काय आहे? दाबल्या गेलेली म्हणजे इथली त्रिज्या काय झाली तुमची? कमी झाली. आता इथं लॉजिक वेगळं आहे तुमचं. तुम्ही पृथ्वीवर 9.81 आहे, जसं जसं आता हे काय झालं तुमचं? पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुम्हाला प्रश्न आला, जीचे त्वरण, हे जीच्या मूल्यात होणारे बदल. तुम्ही सगळ्यात पहिला पॉईंट काय लक्षात? जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर, बरोबर ना? मग तुम्ही काय लिहायला पाहिजे? पृथ्वी ही चारी साईडने गोलाकार स्वरूपाची नाहीये, बरोबर ना? ती ध्रुवांवर तिची त्रिज्या कमी, बरोबर ना? ध्रुवांवर तिची त्रिज्या कमी व विषुववृत्तावर तिची त्रिज्या जास्त आहे. म्हणून ध्रुवांवरती त्याचे जीचे जे बल आहे, गुरुत्वीय त्वरण, हे जास्त असणार आहे, 9.832, व विषुववृत्तावर तिचे जीचे मूल्य सर्वात कमी असणार, किती?
9.78 कळतंय? इथपर्यंत तुमचं पृथ्वीच्या पृष्ठभागाचं झालं. दुसरं काय तुमचं जीचं मूल्य हे काय उंची वाढल्यानंतर, उंचीनुसार तुमचा दुसरा पॉईंट. तर जीचे मूल्य म्हणजे तुम्ही वस्तू आहे ना थोडीशी वरती घेऊन जा, जीचे मूल्य काय होणार आहे? कमी होईल का? कमी होईल. जशी जशी वरती जाईल त्रिज्या वाढली, बरोबर? त्रिज्या वाढली. तुम्ही मागच्याच आत्ता सिद्धांतात बघितलं, तुमचं अंतर म्हणजे डिस्टन्स जर वाढलं, काय डिस्टन्स वाढलं तर तुमचं बल काय होईल? कारण व्यस्त अनुपाती ना. तुम्ही यालाच असं पण लिहू शकता. माहिती ना, साईन चेंज होतात आपले, खालच्या वरती वरच्या खाली, ही जुगलडूच्या बाउंड्री क्रॉस केली तर कळलं. फोर्स हा व्यस्त अनुपाती असणार आहे डिस्टन्सला. का नाही? चुकतं काही? अल्प म्हणजे कमी, हा कमी नाही, बरोबर आहे. कळलं? कन्फ्युज नाही व्हायचं. कळलं? मला एक सांगा, एफ ची किंमत काढायची तुम्हाला, 1 आणि डी दिलेला आहे. तुम्ही जर 5 टाकला तर उत्तर किती देईल तुमचं? 0.20 येईल. पण तुमचा आता आर वाढला म्हणजे काय? डी वाढला म्हणजे तुमचं काय वाढलं? अंतर वाढलं, बरोबर ना? अंतर वाढलं म्हणजे काय? 1/7 आलं तर उत्तर काय? अजून कमी होऊन जाईल ना. फोर्स काय होतं मग? कमी होतं. कळालं? डिस्टन्स वाढलं तुमचा, फोर्स कमी होणार आहे, गुरुत्वीय बल, गुरुत्वीय त्वरण कमी होणार आहे. कळतंय का नाही? एकदम सिंपल भाषेत सांगतोय. गुरुत्वीय त्वरण कमी झालं, हा दुसरा पॉईंट झाला. जशी जशी उंची वाढणार तुमचं गुरुत्वीय त्वरण कमी होणार. तिसरं, पृथ्वीच्या आतल्या साईडला तुम्ही जर एखादी वस्तू ठेवली तर तिसरा पॉईंट काय भेटणार त्यांनी? खोलीनुसार. खोली वाढली ना, डेप्थ, इंग्लिश मध्ये डेप्थ. डेप्थ जर त्याची इन्क्रीज झाली, डेप्थ मध्ये गेला तो, तुम्ही काय करशाल? तुम्हाला काय वाटतं आता काय होईल? गुरुत्वीय त्वरण कमी होईल का जास्त होईल? का बरं? गुरुत्वीय त्वरण कमी होईल तर का होईल आणि वाढेल तर का वाढेल? काय लॉजिक काय त्याच्या मागे? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, अवघड काहीच नाही. लॉजिक आहे, लॉजिक. हे बघा रे, मला एक सांगा, पृथ्वी ही गुरुत्वीय बल लावतीये एखाद्या वस्तूवर, आकर्षित करून ठेवतीये, बरोबर? इथपर्यंत काहीच अडचण नाही तुम्हाला, बरोबर? पण हे गुरुत्वीय बल लागतं कशामुळे? आपण म्हणतो पृथ्वीच्या केंद्रामुळे लागतंय, केंद्रामुळे लागतंय, इथपर्यंत हेच शिकत आलो आपण, बरोबर? पण तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर त्यांना काय म्हणताय? ते दिलेल्या बघा, 3री का 4थी वेळ, पृथ्वीचा भाग. काय? पृथ्वीचा भाग कमी झाला. भाग कमी झाल्यामुळे काय होणार आहे? तुमचं जे गुरुत्वीय त्वरण लागणार आहे ना वस्तूवर, ते सुद्धा कमी होणार आहे. मला एक सांगा, इथून ते इथपर्यंत जो भाग असणार आहे पृथ्वीचा, मटेरियल असणार आहे, काहीतरी भाग आहे, पृथ्वीचा भाग आहे, तो जो भाग आहे तो आपल्यावर गुरुत्वीय त्वरण लावतोय, त्या एखाद्या गोष्टीवर गुरुत्वीय त्वरण लावतोय. पण मला एक सांगा, हा भाग कमी करून टाकलाय मी, जेवढाच भाग उरला, गुरुत्वीय त्वरण लागणार आहे. गुरुत्वीय त्वरण कमी होईल ना, कारण तुमचा भाग कमी झाला. लोहचुंबकची पट्टी जास्त गुरुत्वीय आकर्षण करेल, पण मी अर्धीच पट्टी घेतली, ती काय करेल? कमी गुरुत्वाकर्षण. कळलं? असं समजा पृथ्वी एक प्रकारचं लोहचुंबक आहे, ते प्रत्येक गोष्टीला खेचून ठेवणार आहे. लोहचुंबकच कमी झालं तर तुमचं आकर्षण पण कमी होईल ना. मग इथं काय उलटा प्रिन्सिपल आहे, लोकांना काय वाटेल अंतर कमी झालं तर गुरुत्वाकर्षण वाढेल, पण तसं नाहीये. काय? पृथ्वीचा भाग कमी झाला त्याच्यामुळे गुरुत्वीय त्वरण पण काय होईल? कमी होईल. लिहिलेलं आहे त्यांनी एकदम व्यवस्थित शब्दात, भाग कमी होईल, त्याच्यामुळे काय होईल? समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे यम चे मूल्य ही म्हणजे मास, वस्तुमानाचे मूल्य बदलणार. वस्तुमानाचं मूल्य बदललं तुमचं काय होणार? बल पण बदलणार. आपला काय होतं? फोर्स हा प्रपोर्शनल आहे कोणाला? वस्तुमानाला, यमला, मासला. फोर्स कमी झाला तर मास पण कमी होईल, आणि मास कमी झाला तर फोर्स पण कमी होईल. कळलं? मास म्हणजे काय? हे वस्तुमान कमी झालं ना, एवढं वस्तुमान होतं, आता वस्तुमान कमी झालं तर तुमचा फोर्स पण काय होईल? बल पण कमी होईल. कळलं? गुरुत्वीय त्वरण काय अडचण आहे? नेक्स्ट पॉईंट काय आपला? मुक्त पतन. जे इम्पॉर्टंट आहे ते पहिले होतो आपण करू. मुक्त करायचं मला
मुक्त पतन. फ्री फ्री फॉल म्हणजे काय रे? जाऊ द्या, मराठीत अक्षर आपल्याला कळत नाही असं समजून घेऊ. लय जडजड शब्द वापरले त्यांनी, बरोबर नाही कळत. त्यावेळेस चांगल्या चांगल्यांची बडबड होती, काही प्रॉब्लेम नाही. पण इंग्लिशमध्ये फ्री म्हणजे काय? एकदम मुक्त म्हणजे फ्री एकदम, त्याला काहीच कशाचं टेन्शन नाही. फॉल म्हणजे काय रे? पडणे. पतन म्हणजे पडणे. आता पतन आपण काही लोकांना वाटेल जे जेवणाचं पचन होतं त्याच्या रिलेटेड पतन वगैरे असले काय, असं काही नाहीये. फॉल म्हणजे काय? पतन म्हणजे वेगळा आहे. पडणे, एखादी गोष्ट फॉल होती, पडती, त्याला म्हटलेलं फ्री फॉल. याचा आणि आपल्या शिकण्याचा काय संबंध आहे? आता आपण काय शिकतोय? एखादी गोष्ट पडती. हा पेन आहे माझ्या हातात, हात पकडून धरलेला आहे, याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे बल प्रयोग तो करतोय, होत आहे? पुस्तकच घ्या, काय पुस्तकच घ्या, कोणकोणते बल प्रयोग होतात? गतिमान, स्थिर वस्तू आहे, ते स्वतःचं वजनाचं जे बल आहे ते असणार आहे, आणि एक गुरुत्वीय बल असणार आहे. पण गुरुत्वीय बल लागून सुद्धा ती पडती का? नाही. का बरं नाही पडत? मी धरून ठेवले. काय? मी धरून ठेवले. मी धरून ठेवले म्हणजे काय करतोय? बल लावतो. कुठून लावतोय? कुठे लावतोय? विरुद्ध दिशेने लावतो. काय? विरुद्ध दिशेने. ते खाली पडतंय पण मी विरुद्ध दिशेने बल लावलोय. बल प्रयुक्त झाले, तुम्ही वस्तू सोडून दिली, याच्यावर कोणता बल प्रयुक्त होणार? गुरुत्वीय बल प्रयुक्त होणार, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काय बल आहे का त्याच्यावर? फक्त फक्त गुरुत्वीय बल आहे, बाकी कोणत्याच प्रकारचं बल नाहीये, बरोबर की नाही. जेव्हा एखादी वस्तू वर अशी पकडलेली आहे, जेव्हा ती पडायला चालू होती त्याच्यावर फक्त फक्त गुरुत्वीय बल लागतं, कोणत्याच प्रकारचं बल लागत नाही. त्याला आपण त्या वस्तूवर लागणाऱ्या बलाला किंवा त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? मुक्त पतन म्हणतो, म्हणजे फ्री फॉल म्हणतो. मी वस्तू सोडली, ही काय तुमची फ्री फॉल झाली, त्याला कोणत्या प्रकारचं बल लावलंय का? नाही, फक्त फक्त गुरुत्वीय बल आहे. आता फ्री फॉल म्हटल्यावर फ्री म्हणजे कोणताच बल नाही पाहिजे. पण तुम्ही गुरुत्वीय बल काढून घेऊ शकता का पृथ्वीमधून? नाही, गुरुत्वीय बल हा लागणारच कोणत्या पण वस्तूवर, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? फ्री फॉल म्हणतो. एखाद्या गोष्टीवर फक्त फक्त कोणता बल प्रयुक्त पाहिजे? गुरुत्वीय बल प्रयुक्त पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टीला आपण काय म्हणणार? ती गोष्ट किंवा ती वस्तू मुक्त पतन मध्ये आहे. कळलं? पाठ आहे, सांग डेफिनेशन. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने, आणि तुम्ही हा बरोबर, तुम्ही जेव्हा डेफिनेशन लिहितात रे, फक्त डेफिनेशन नाही लिहायची. त्यांनी कसं एक्सप्लेन केलेलं आहे? डेफिनेशन लिहा, बरोबर ना. डेफिनेशन लिहा, ते पण पॉईंट सुरू, मुद्दे सुट लिहा. मी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलंच आहे, मागच्या वेळेसच वाटतं. तिथे पण फक्त व्याख्या सांगितली. हा, 2 मार्काला व्याख्या सांगितली, व्याख्या लिहायची आणि एक उदाहरण लिहायचं. उदाहरण लिहिलं तर तेवढा मार्क कट पण करू शकतात ते, पण उदाहरण लिहून यायचं म्हणजे पैकीच्या पैकी मार्क पडतील. कळालं? एखाद्या वस्तूवर फक्त फक्त काय लागतं? गुरुत्वीय बल लागतं व ती खाली पडते, तर त्या वेगेला आपण काय म्हणतो? मुक्त पतन म्हणतो. त्या वेगेला आपण किंवा त्या गतीला म्हणतो, बरोबर ना. त्या गतीला आपण काय म्हणतो? मुक्त पतन असे म्हणतो. कळालंय? कन्सेप्ट कळली? काय अडचण आहे? पुढचा पॉईंट आहे तुमचा मुक्तिवेग. मुक्तिवेग काय? मुक्तिवेग. मुक्तिवेग काय म्हणणार आहे आपण त्याला? मुक्ती म्हणजे काय रे? इस्केप. मुक्ती म्हणजे मुक्ती भेटून जाते एखाद्या गोष्टीला, तो संसारातून सगळ्या काही मोहमायातून मोकळा होऊन जातो, त्याला आपण मुक्ती म्हणतो, बरोबर ना. सांगतो ना. वेलॉसिटी म्हणजे काय रे? आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माणूस जन्माला आला लगेच मुक्ती घेतो का? नाही. तो पहिले काय, संसारात जे काय अडचणी येतात त्यांना सामोरं जातो, त्याला कळतं की याच्यात काय अर्थ नाही, अशी पण जिंदगी झंड होती, अशी पण झंड होणार, त्यापेक्षा काय संन्यास घेऊन टाकावा, मुक्ती घेऊन टाकावा. त्याच्याने काय होईल? ऍटलिस्ट थोडी तरी शांतता भेटेल जिंदगीत आणि व्यवस्थित सुखाने मरू शकतो असं वाटतं. म्हणजे तो काय करतोय? सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज, सगळे काही जे काय हेवे दावे सगळे म्हणतो ना, मोह माया सगळ्या पूर्णविराम देऊन निघून जातो, मुक्ती घेऊन टाकतो.
तर इथं पण तसंच म्हणता येईल. इस्केप म्हणजे काय रे, पळून जाणे किंवा मुक्ती भेटणे. इस्केप, तुम्ही आता वेब सिरीजचा माहिती नसेल तुम्हाला, इस्केप प्लॅन म्हणून आहे ना, जेल ब्रेकिंग सिरीज आहे, सांगेल तुम्हाला एका दिवशी. इस्केप म्हणजे पळून जाणे, फरार होऊन जाणे, बरोबर की नाही. तसंच मुक्ती. आता तुम्ही म्हणशाल याचा याचा काय संबंध आहे. तुम्ही चेंडू घेतला, तुम्हाला खूप वरती फेकायचं, तुम्ही काय करशाल, जोरात फेकशाल, आणि अजून वरती फेकायचं तर, आणि अजून जोरात फेकायचं तर तेवढा दमत नाही, बरोबर ना. काहीतरी कॅपॅसिटी प्रत्येकाची. तुम्ही उदाहरण देतो, दादू उभा आहे, हातात चेंडू आहे, त्यांनी फेकला वरती, बरोबर ना. हे ग्राउंड आहे, हाईट किती झाली याची, समजा 50 मीटर हाईट झाली. त्यांनी बल लावला, किती बल लावा लागला त्याला 50 मीटर साठी, समजा 30 न्यूटन बल लावा लागलं, अंदाजे बरं का, माहिती नाही किती लागू शकतं, किती पण ते काढत बसायला आपल्याकडे वेळ नाही. समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. 30 न्यूटन जर आपल्याला काय लागला, फोर्स लागला कितीसाठी, 50 मीटर फेकायसाठी, तर त्याला 60 मीटर फेकायला किती बल लागेल. ऑब्विसली जास्त बल लागणार, कमी लागणार आहे का. 30 ने फेकला त्याला 35 ने फेकावं लागेल शक्यतो. ते 100 ने फेकायचं 100ला, तर त्याला जास्त बल लागेल, बरोबर ना. त्याच्यावरती त्याची कॅपॅसिटी नाहीये, बरोबर ना. त्याच्यावरती तो जाऊ शकत नाही. पण तुमचा जेव्हा चेंडू तुम्ही फेकतात, या हाईटीला जातो, पण काय होतं, तो वरतीच चालला जातो का, खाली का बरं येतो, गुरुत्वीय बलामुळे, बावड्यांनो, बरोबर ना. गुरुत्वीय बलामुळे तो खाली येणार, तो वरती जाणार का, नाही जाणार. पृथ्वी आहे, कोणत्या तरी एखाद्या लिमिट पर्यंत काय होणार आहे, तुमची एखादी वस्तू त्या पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे, बरोबर आहे की नाही. त्या कक्षेमध्येच राहील, जोपर्यंत ती कक्ष ओलांडत नाही तोपर्यंत ती त्याच्या आत पडणारच आहे, गुरुत्वीय बलामुळे. कारण गुरुत्वीय बल इथपर्यंतच प्रयुक्त होतं त्याचं, बरोबर ना, काहीतरी लिमिट असणार. तर प्रत्येक उंचीसाठी वेगळं फोर्स आहे, आणि त्या उंचीपर्यंत पोहोचल्यावर ती वस्तू काय होणार आहे, परत खाली पडणार, बरोबर ना. खाली पडल्यानंतर काय होईल, तुम्ही परत उचलला, परत फेकशाल, प्रत्येक वेळेस फेकताना काहीतरी बल प्रयुक्त करणार, बरोबर. पण समजा तुम्ही बॉल घेतला आणि पार कसून कासून नाही ना, लय बॉल फेकला वरती, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर चालला गेला, तो खाली पडणार आहे का, नाही. तो काय करतोय, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जी काही कक्षा आहे त्याच्या पलीकडे गेला, त्याच्यामुळे त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं बल प्रयुक्त होणार नाही. बल प्रयुक्त नाही झालं मग काय होईल, ती वस्तू खाली पडणार आहे का, नाही पडणार. बलच प्रयुक्त झालं नाही तर ती वस्तू खाली पडणार नाही. जोपर्यंत ती कक्षेपर्यंत असेल तोपर्यंत बल प्रयुक्त होईल आणि खाली पडेल. बल प्रयुक्त झाल्याने ती वरतीच चालली जाईल. ज्या फोर्सने यांनी फेकला होता, 500 होता तर त्यांनी 5000 न्यूटननी फेकला, बरोबर ना. तेव्हाच तो कक्षेच्या बाहेर गेला, बरोबर की नाही. त्याला किती जोर लावा लागला असेल, खूपच, एवढा एवढा बॉल फेकायला लागलं 5000 न्यूटननी. पण त्याची काहीतरी स्टार्टिंगला व्हेलॉसिटी असणार, काय असणार आहे, ही जी व्हेलॉसिटी ना, वेग, स्टार्टिंगला जो वेग असणार आहे ना फेकायचा, बरोबर ना, जो वेग फेकायचा वेग असणार आहे, त्या स्टार्टिंगच्या वेगावरती तुमची काय असणार आहे, उंची अवलंबून असणार आहे, फोर्स आणि व्हेलॉसिटीवरती. फोर्स किती लावताय आणि व्हेलॉसिटी स्टार्टिंगची किती, हळूहळू ती व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे, आणि हळूहळू शेवटी 0 होणार ती व्हेलॉसिटी, बरोबर की नाही. जे स्टार्टिंगची व्हेलॉसिटी लागणार आहे, फोर्स लागला तर लागला, पण व्हेलॉसिटी पण त्याच्यावर डिपेंड आहे, प्रोपोर्शनल आहे, त्याला समानुपाती. जी स्टार्टिंगची व्हेलॉसिटी असणार आहे, आपण 30ला समजा काहीतरी मीटर पर सेकंद म्हणून मोजतो ना आपण व्हेलॉसिटी, काहीतरी असेल XYZ. जसं जसं तुमची हाईट वाढेल तशी तशी व्हेलॉसिटी पण वाढणार स्टार्टिंगची फेकायची. ज्या व्हेलॉसिटीला आपण समजा 5000 न्यूटन आहे, तर 1000 मीटर पर सेकंद समजून घेऊ, एवढं तर नसतं, 1 किलोमीटर पर सेकंद झाला, बरोबर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, अंदाजे समजून घ्या आकडा. स्टार्टिंगला व्हेलॉसिटी जर तेवढ्या वेगाने फेकल्यानंतरच तुमचं काय होणार आहे, पृथ्वीच्या कक्षेच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाणार आहे. मग त्या स्टार्टिंगच्या कक्षेला म्हणजे व्हेलॉसिटीला, ज्या व्हेलॉसिटीला तुमची वस्तू पृथ्वीची गुरुत्वाकर्षण बलाच्या पलीकडे जाणार, ज्या व्हेलॉसिटीला यांनी फेकलं,
त्या वेलोसिटीला आपण काय म्हणणार आहे, मुक्ती होईल. जास्त लांबलं पण तुम्हाला कन्सेप्ट कळली, कळलं. ज्या वेलोसिटीला तुम्ही फेकणार ती वस्तू आणि त्या वेलोसिटीमुळे काय होणार, ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर चालली जाणार, त्याला आपण काय म्हणू, मुक्ती. कळलं. म्हणजे तो काय मुक्त झाला तो बॉल, त्याला काय आता परत पडायची चिंता आहे का, नाही, संपला विषय.